महाराष्ट्रात पंढरीची वारी बघत बघत मोठा झालेलो मला नेहमी एक प्रश्न पडायचा की जगन्नाथपुरीची रथयात्रा असते तरी कशी. म्हणूनच आम्ही 3 मित्र निघालो ओडिसा, द लँड ऑफ लॉर्ड जगन्नाथ. तर आपण 7 जुलै 2024 रोजी श्री जगन्नाथाच्या पुरी येथील भव्य अशा रथयात्रेला चाललो आहे. तर त्यासाठी आपण कोणाकडून मुंबईवरून आज 2 वाजता आहे आणि उद्या आपण 11:30ला भुवनेश्वरला पोहोचू रात्री. आपला ब्रश झालेला आहे. आता मागे प्रणव आहे, शूट करतो, त्याचा पण ब्रश झालेला आहे, चेतन गेला करायला. आता याच्यानंतर थोडा नाश्ता वगैरे करू आणि आज आमचा दुसरा दिवस आहे. कालच्या दिवस आम्ही काही शूट नाही केलं. आज तुम्हाला सगळं शूट वगैरे भेटतील. थोडं सिनेमॅटिक्स गाडीचं चाललं आहे आमचं. आता उद्या आम्ही पोहोचणार आहे. काही 3 तास गाडी लेट आहे. बघूया आता कसा प्रवास होतो. तर मित्रांनो, मी 2 दिवसाआधी CSTवरून बसलेलो, CSMTवरून, आणि हा आमचा 3रा दिवस आहे. आणि हे बघू शकता, खुर्दा रोड हे रेल्वे स्थानक आहे इथला. आणि मी आता ओडिसामध्ये. आता थोडंफार इकडे रिक्षा वगैरे बघू आणि डायरेक्ट कोणार्क मंदिरात जाऊ. कोणार्क मंदिरानंतर तुम्हाला समजेल काय काय करणार आहे. हे बघा, हे असं स्टेशन आहे, ओडिसा स्टेशन. हे मागे माझे मित्र उभे, प्रणव आणि चेतन. आता सगळं झालं आहे आमचं आवरून. आता निघतो आम्ही, मग जाऊया. खुर्दा रोड या रेल्वे स्टेशन म्हणजे जंक्शन आहे. तिथून आम्ही पुरीसाठी तिकीट काढलं आहे. पर पर्सन 30 रुपये असं तिकीट आहे. आम्ही तिघांचं असं 90 रुपये झालं. आता पुरीला चाललो आम्ही. मग पुरीवरून मग पुढे कोणार्क टेम्पलला जाणार. मग बघूया आता, ठीक आहे. आता 6 नंबरवरून इथे ट्रेन आहे पुरीला जायला. तर आपण जाऊया. 7:10 झाले आणि आपण पुरीला पोचलेलो आहे. मग आता पुरीवरून आपण कोणार्कला जाणार आहे. कोणार्कला जाऊ. आता तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे. तर आपण पुरी रेल्वे स्टेशनवर आहे आणि जगन्नाथपुरीला जाणाऱ्या भक्तांचं स्वागत करण्यासाठी स्टेशन खूप मस्त सजवलं आहे. तुम्ही बघू शकता. कसं वाटतं चेतन? मस्त मस्त एकदम. फर्स्ट टाइम इन समजलंच नाही इव्हेंट स्टार्ट झाली. फर्स्ट टाइम इन इलेक्ट्रिक रिक्षा. कधी चालू झाली काय कळलं नाही. काय वाटतंय आणि कसं वाटतंय? मस्त वाटतं. पहिल्यांदा मी महाराष्ट्राच्या बाहेर आलो. अभिमान होता मी महाराष्ट्रात. नो आदित्य, आय इन द व्हिडिओ. तर आपण इलेक्ट्रिक रिक्षामधून त्या काकांनी आपल्याला बस स्टँड जवळ सोडलं आणि बस इथून कोणार्कला जाणार आहे. कोणार्क सन टेम्पल. तर इथून 50 रुपये पर पर्सन. तुम्ही बस बघू शकता कशी आहे. कोणार्क मंदिराकडे जाताना वाटेत एक भली मोठी अशी समुद्र किनारपट्टी लागते. तर ही समुद्र किनारपट्टी दुसरं काही नसून बंगालचा उपसागर आहे. तर अशाच किनारपट्टीचे दृश्य टिपत आम्ही मंदिराजवळ पोहोचत होतो. तर मित्रांनो, आता आम्ही आहे तिरुपती हॉटेलमध्ये आणि इथे आम्ही थोडंफार आमचा नाश्ता मागवला आहे. आणि इकडे जे लगेज दिसतं ते आम्ही इथेच ठेवून कोणार्क मंदिरमध्ये जाणार आहे. आणि लगेज आपल्याला इथेच ठेवायचं आहे कारण मंदिरामध्ये लगेज अलाउड नाही. इथे तुम्ही जर नाश्ता करत असाल तर लगेजचे पैसे वगैरे काय ठेवायचे पैसे घेत नाही. त्यामुळे मग तुम्हाला पण इझी आहे. नाश्ता पण होऊन जातो आणि लगेज पण ठेवलं जातं. तर लक्षात ठेवा, जर येत आहे तर लगेज ज्या हॉटेलमध्ये थांबताय किंवा ज्या हॉटेलमध्ये नाश्ता करताय तिथेच ठेवून पुढे जा. पण त्याच्यामध्ये काही किमती वस्तू वगैरे ठेवून. मंदिराच्या जवळ जात असताना वाटेत खूप अशी दुकानं बघायला भेटतात ज्यांमध्ये लाकडांपासून बनवलेले हत्ती, घोडे, उंट अशा विविध प्रकारच्या वस्तू उपलब्ध असतात. आम्ही थोडी खरेदी करून मंदिराच्या वाटेने निघालो. तुम्ही आता बघता इथे मला कोणार्क मंदिर म्हणजे जे इथलं सगळ्यात लोकप्रिय मंदिर आहे, द सन टेम्पल म्हणून ओळखलं जातं. एकदम भारी व्ह्यू दाखवतो तुम्हाला. 1 2 3. हे असे तिकिटाचे दर आहेत.
आणि हे असं तिकीट काउंटर आहे. हां असे काहीसे तिकीट आहेत. आता जाऊया मंदिर बघायला. मंदिराबद्दल माहिती मिळावी म्हणून आम्ही सोबत गाईड घेतला. कोणार्क मंदिर हे 1250मध्ये नरसिंहदेव या राजाने बांधले होते. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे की जसं सूर्यदेवाला आपल्या पृथ्वीचा महत्त्वाचा घटक मानला जातो, तसंच आपल्या ग्रंथपुराणांमध्ये सूर्यदेवाचं वर्णन 7 घोड्यावर स्वार असलेला असं दाखवलं आहे. या मंदिराची रचनासुद्धा तशीच आहे. पुढे 7 घोडे, डाव्या बाजूला 12 चाके, उजव्या बाजूला 12 चाके, जसं हा सूर्यदेवाचा रथच. या 24 चाकांचं वैशिष्ट्य म्हणजे हे 24 चाकं वेळ दर्शवतात. आणि 24 चाकच का, तर 24 चाकं म्हणजे 24 तास. यातलेच एक चाक आपल्या 10 रुपयाच्या नोटीवर सुद्धा आहे. मंदिर सध्या बंद आहे, पूजा वगैरे होत नाही, पण एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून बरेच लोक या मंदिराला भेट देतात. तर मित्रांनो, आम्ही कोणार्क मंदिर बघून पुरीमध्ये परत आलो. पुरीमध्ये आलो आणि बाहेर पडलो मंदिरं फिरायला. तर इथे पहिलं मंदिर आहे आपलं हुंडीचं मंदिर. आणि या हाताला आहे माझा तो रस्ता जिथून रथयात्रा या मंदिराकडे येते. आणि इथे आल्यावरच आम्हाला समजलं की यावर्षी रथयात्रा 2 दिवस असणार आहे. आणि पहिल्या दिवसाचा मान इथल्या ओडिसाच्या राजाला आणि राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांना असणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी जे पण भाविक आलेले आहेत लांबून, त्यांना तो दोर किंवा रशी ओढण्याचा मान असणार आहे. तर हे आम्हाला नंतर समजलं. पण ठीक आहे, आता आम्ही हे मंदिर फिरूया, कोंडेच्या मंदिर. आणि मग पुढे अजून 2 मंदिर आहेत, ती करू आपण, मग भेटू. मंदिर फिरून आपण डायरेक्ट हे मंदिर बघायला आलो. ह्या मंदिराचं नाव काय तिथं? नरेंद्र पुष्करणी. नरेंद्र पुष्करणी या मंदिराचं नाव आहे. तलावाच्या अगदी मधोमध हे मंदिर आहे. असं म्हणता येईल की टँक, त्यांनी बाहेर नाव दिलं होतं की नरेंद्र टँक नाव यायचं, म्हणजे म्हणून आपण तलावाच आहे. आणि मध्ये तलावाच्या मध्यभागी ते मंदिर आहे. म्हणजे कसं बघायला खूप असं देखणीय आहे वगैरे, आपण बघू शकतो तसं. आणि तलाव असं तुलनीयरित्या खूप मोठा आहे तलाव. आता एका नजरेत मावत नाही एवढा मोठा तलाव आहे. आणि तलावाच्या अवतीभोवती अजून आपण 2-3 मंदिरं बघू शकतो. त्याच्या मागे एक आहे, समोर 2 मंदिर आहेत. आता हे मंदिर आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. जसं तुम्ही मागच्या मंदिरामध्ये पण कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे. इथे मोस्टली सगळ्या मंदिरांमध्ये कॅमेरा, फोटो वगैरे काढण्यास अलाउड नाही आहे. चांगले मंदिर आहेत पुरीमधलं. आणि तुम्ही नजारा बघताय, जसं चेतन बोलला, पूर्ण पाण्याने चारी बाजूला वेगळं आणि मधून तो एक पूल बांधलेला आहे. तर हे मंदिराचं आपण दर्शन करायला जाऊया. आम्ही मंदिरात फिरून थोडंसं बीचवर आलं. आणि कोणता बीच आहे चेतन? पुरीपासून 3 किलोमीटर जवळ सी बीच म्हणून आहे. म्हणजे जो पूर्ण खूप मोठा पट्टा आहे गोल्डन बीचचा. मग त्यापैकी एक हा पार्ट आहे सी बीच, जो पुरी मंदिर पासून आपण म्हणतो की 3 किलोमीटर आहे. आणि इथे खूप तुम्ही असं काय बोलतात, जागोजागी शिल्प वगैरे काढताना असे आर्टिस्ट बघू शकता. त्यातलं एक तुम्हाला शिल्प दाखवतो महादेवाचं. आणि कधी कधी इथे 108 शिवलिंग वगैरे असे बनवले असतात. म्हणजे आर्टिस्ट येतात बाहेरून, ते बनवतात. आता तुम्हाला बीच बघा, मस्त पाणी आहे, दिसतंय का नाही माहिती नाही.